Now see here, question number 9. This is the problem on independent event. Event independent केव्हा असतात? जेव्हा A intersection B काय असतं? What is probability of A intersection B? Probability of A into probability of B. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन इव्हेंट सांगितलेले आहेत, इव्हेंट A आणि इव्हेंट B, आणि त्यांनी सांगितले शो दॅट दे आर इंडिपेंडंट. सो फॉर इंडिपेंडंट इव्हेंट्स probability of A intersection B must be equal to probability of A into probability of B. So let us discuss. Two dice are thrown together. आता दोन डाय फेकलेले आहेत. When two dice are thrown, total number of sample points are 36. कसे येतात सांगा रे. 10 पासून तुम्हाला आहे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. म्हणजे पहिल्या रो मध्ये किती आले? 6. बरोबर, 6 आले का? असे कॉलम किती येणार? 6. लास्टची रो सांगा मला. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. सो टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आर 36. मग मी इथे इव्हेंट लिहितो, सॅम्पल स्पेस लिहितो 36. ओके, सो एन एस इक्वल टू 36. आता पुढे बघा, इथपर्यंत झालं. लेट ए बी द इव्हेंट. द फर्स्ट इव्हेंट इज ए. काय म्हटलं इव्हेंट ए विषयी? गेटिंग 6 ऑन फर्स्ट डाय. गेटिंग 6 ऑन फर्स्ट डाय म्हणजे पहिल्या डाय वरती किती आला पाहिजे? 6. कसं असतं बघा, दोन डाय असतात, ह्या हातामध्ये एक डाय आहे, ह्या हातामध्ये एक डाय, बरोबर. दोन्ही डाय फेकले, याला मी फर्स्ट डाय म्हटलं, याला काय म्हटलं? सेकंड. मग पहिली डाय फेकल्यानंतर त्याच्यावरती किती आला पाहिजे? 6. मग दुसऱ्या डाय वरती काही पण आलं तरी चालेल ना? मग सांगा असे पॉसिबल कॉम्बिनेशन कोण? 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. सो टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए 6. बघा, मग ए नावाच्या इव्हेंट मध्ये टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आर 6. 6 1 6 2 6 3 6 6. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए? NA बाय NS. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. मग NA किती आला सांगा? 6. NS किती आला? 36. सो 1 बाय 6. दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ओके, आता बी नावाचा इव्हेंट बघा, इथपर्यंत झालं आपलं. गेटिंग 6 ऑन फर्स्ट डाय. नाव देर इज अ इव्हेंट बी. बी इव्हेंट विषय काय म्हटलंय? बी बी द इव्हेंट गेटिंग 2 ऑन सेकंड डाय. सेकंड डाय वरती काय आहे? 2. आपल्या मनात इतके प्रश्न येतात, मग फर्स्ट डाय वरती कोण? जे मनात प्रश्न येतात ना, फर्स्ट डाय वरती कोण, तिथंच वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. कन्फर्म उत्तर काय आहे? 2 ऑन सेकंड डाय. मग आपला क्वेश्चन पडतो, फर्स्ट डाय वरती काय? सगळे ऑप्शन. कोणकोणते ऑप्शन येतील रे? 1 2 3 4 5 6. So what will be the sample space? 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2. So total number of sample points in event B. मग मी इथे लिहितो NB equal to 6. Now probability of B equal to NB by NS. So probability of B equal to 6 by 36. So probability of B equal to 1 by 6. Done? Okay, आपला प्रॉब्लेम काय त्याच्या पुढे बघा. Are the events A and B are independent? इव्हेंटला जर इंडिपेंडंट व्हायचं असेल तर त्यांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या प्रॉडक्टच्या एवढी असली पाहिजे. म्हणजेच काय? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मस्ट बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ. नाउ वी हॅव प्रोबॅबिलिटी ऑफ ए, वी हॅव प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सो लेट अस फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इंटरसेक्शन? Common. So let us consider all the common sample points. याच्यामध्ये जे सॅम्पल पॉइंट्स होते 6 नी स्टार्ट होणारे 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6, आणि याच्यामध्ये सेकंड वरती 2 म्हणजे 1 2 2 2 3 2 4 2 5 2 आणि 6 2.
मग यांच्यामध्ये कॉमन कोण दिसतं रे 6 2 म्हणजे कसं पहिल्या डायवरती 6 दुसऱ्या डायवरती 2 असं एकच कॉम्बिनेशन आहे ना कोणतं 6,2 मग मी असं म्हणणार A intersection B equal to only one pair that is 6,2 now probability of A intersection B equal to number of A intersection B upon NS so 1 by किती आलं 36 so probability of A intersection B is 1 by 36 मग मी आता याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं काय म्हटलं इक्वेशन नंबर 1 let us find probability of A into probability of B what is probability of A what is probability of B 1 by 6 1 by 6 into 1 by 6 1 by 36 so this is equation number 2 so probability of A into probability of B is 1 by 36 बघा A इंटरसेक्शन ची प्रोबॅबिलिटी किती आली A इंटरसेक्शन B ची प्रोबॅबिलिटी किती आली 1 by 36 A into B ची प्रोबॅबिलिटी किती आली 1 by 36 are the equations 1 and 2 are same मग हे दोन्ही इक्वेशन सेम आहे म्हणजे मी काय लिहू शकतो प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ A into प्रोबॅबिलिटी ऑफ B therefore the events are आपण खाली लिहायचं yes events are independent सगळ्यांना प्रॉब्लेम समजला ओके